नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भात ज्या पदांची परीक्षा संपलेली आहे त्यांचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहे। त्या संदर्भातच आपण माहिती घेणार आहोत की कोणत्या पदांचे निकाल जाहीर झाले। तर पहा, त्यामध्ये EWSचा टॉपर तब्बल 116 गुणांवर आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे टेक्निकल पोस्टचे कट ऑफ आहेत ते फार कमी जात आहे। काही ठिकाणी तर पदं रिक्त जात आहेत, कारण की उमेदवारांना 45% गुणसुद्धा त्या ठिकाणी मिळालेले नाही। तर त्याचप्रमाणे आज कोणकोणते निकाल लागलेले आहेत त्या संदर्भात आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्याआधी पहा मित्रो, आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, या ठिकाणी आपण जिल्हा परिषद आणि कोणत्या पोस्टचा निकाल लागलेला आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत। या तुम्हाला सर्व PDF जे आहेत ते आपल्या टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण PDF डाउनलोड करून घेऊ शकता। तर या ठिकाणी पहा, जिल्हा परिषद आहे चंद्रपूर आणि पोस्ट आहे रिक्रुटमेंट ऑफ लॅबोरेटरी टेक्निशियन, म्हणजेच लॅबोरेटरी टेक्निशियन पोस्टचा निकाल लागलेला आहे। जिल्हा परिषद आहे चंद्रपूर या ठिकाणचा। त्यानंतर पहा मित्रहो, जिल्हा परिषद आहे यवतमाळ आणि पोस्ट आहे लॅबोरेटरी टेक्निशियन या पदाचा निकाल लागलेला आहे। जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणचा। त्यानंतर पहा, जिल्हा परिषद आहे वर्धा आणि पोस्ट आहे रिक्रुटमेंट ऑफ लाईव्हस्टॉक सुपरवायझर या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे। त्यानंतर पहा मित्रो, जिल्हा परिषद आहे नागपूर आणि पोस्ट आहे लॅबोरेटरी टेक्निशियन या पदाचा सुद्धा निकाल जाहीर झालेला आहे। तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मित्रो, जो टॉपर आहे EWS कॅन्डिडेट आहे टॉपर, त्याचं नाव आहे अमित रवी अलोनी। या ठिकाणी तुम्ही गुण पाहू शकता, टोटल आउट ऑफ 200 पैकी 116 गुण या उमेदवाराला मिळालेले आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता तो उमेदवार या ठिकाणी टॉपर ठरलेला आहे। त्यानंतर पहा, जिल्हा परिषद आहे अमरावती आणि पोस्ट आहे लॅबोरेटरी टेक्निशियन या पदाचा सुद्धा निकाल लागलेला आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद आहे जळगाव आणि पोस्ट तीच आहे लॅबोरेटरी टेक्निशियन। त्यानंतर पहा मित्रो, जिल्हा परिषद आहे नांदेड आणि पोस्ट आहे लॅबोरेटरी टेक्निशियन या पदाचा सुद्धा निकाल लागलेला आहे। त्यानंतर पहा, लॅबोरेटरी टेक्निशियन हेच पद आहे आणि पोस्ट जिल्हा परिषद आहे सातारा। त्यानंतर पहा, जिल्हा परिषद आहे सातारा, पोस्ट आहे लाईव्हस्टॉक सुपरवायझर। त्यानंतर पहा, जिल्हा परिषद आहे सांगली आणि पोस्ट आहे लॅबोरेटरी टेक्निशियन। त्यानंतर जिल्हा परिषद आहे अहमदनगर आणि पोस्ट आहे लॅबोरेटरी टेक्निशियन। त्यानंतर पहा, जिल्हा परिषद आहे सिंधुदुर्ग आणि पोस्ट आहे लॅबोरेटरी टेक्निशियन। त्यानंतर पहा, जिल्हा परिषद आहे रायगड आणि पोस्ट आहे लॅबोरेटरी टेक्निशियन। आणि या ठिकाणी पहा, पोस्ट जिल्हा परिषद आहे पुणे आणि पोस्ट आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स। तर पहा मित्रांनो, या पदाचे निकाल जे आहे ते जाहीर झालेले आहे, त्या संदर्भात आपण माहिती घेतली। आता याच्यानंतर जे आणखी निकाल जाहीर होतील त्या संदर्भातही तुम्हाला माहिती देण्यात येईल। या सर्व PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपला अपलोड करून देण्यात आलेले आहे। तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता। या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।